आपल्या बाजार समितीचे चेअरमन महादेवराव चाकोते साहेब, माजी नगरसेवक केदार उंबरजे, सिद्धाराम चाकोते साहेब, सुधीर खरटमल, आपल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस शंकरराव पाटील, उपाध्यक्ष भारत जाधव, माजी उपमहापौर नाना काळे, जनार्दन कारंपुरी साहेब, ज्यांनी आत्ताच पाठिंबा दिला ते मारुती सावंत उमेदवार, रवींद्र पाटील, सुबोध वाघमोडे, भीमशक्ती संघटनेचे उमेश सुरते, माजी महापौर नलिनीताई चंदेले, सुनीताताई रोठे, अक्षय वाकसे, विद्याताई लोळगे, चंद्रकांत पवार, ज्यांच्या प्रचारासाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलोय, ते आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार महेश कोठे, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वच मान्यवर नेते आणि बंधू भगिनींनो, आपल्याला खासदार धैर्यशील माने साहेबांनी, मोहिते पाटील साहेबांनी अतिशय थोड्या शब्दात फार चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात जाऊन आल्यावर माझी खात्री झालेली आहे की यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी 100% सत्तेत येईल अशी आज सर्वत्र परिस्थिती आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माणसं महागाई, बेकारी, महिलांच्यावरच्या अत्याचार आणि सरकारच्या सर्व स्तरात सुरू झालेला भ्रष्टाचार यांना पूर्णपणाने कंटाळलेली आहेत आणि महाराष्ट्रात बदल करूया अशी भावना समाजात सगळीकडे पसरायला लागली. महाराष्ट्रामध्ये चांगलं चाललेलं उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार खोके देऊन यांनी पाडलं. एका रात्रीत आमदार गोहत्तीला पळून गेले, सगळ्यांना त्यांच्या किमती दिल्या आणि मग सरकार स्थापन झालं असं लोक म्हणतात. थोड्या दिवसांनी भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील फोडली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील जे होते ते सगळे शरद पवार साहेबांना सोडून गेले. त्याचा परिणाम हा झाला की सरकार स्थापन करताना भाजपला एकनाथ शिंदेंची मदत मिळाली, त्यात अजून जाऊन अजित पवार आणि त्यांचे सर्व सहकारी सामील झाले. आज महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष यांचं सरकार आहे. दिवाळी आमच्या आया बहिणींनी कशी घालवली माहिती आहे. तेल 500 रुपयानं वाढलं. ज्या आमच्या भगिनी दिवाळीमध्ये घरात वेगळ्या फराळाच्या वस्तू करत होत्या त्यांना माहिती आहे की किती महागाईला आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागतं. आज या महागाईतून महाराष्ट्रातल्या जनतेला बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडीने सांगितलंय की या अतिशय महत्त्वाच्या 5 वस्तूंचे दर हे आम्ही निश्चित करू आणि ते वाढून देणार नाही. महागाईला सामान्य माणसाला झळ बसणार नाही अशी व्यवस्था आम्ही सरकार आल्यावर आमचं करू. आमचं सरकार येणार आहे तर आम्ही काय करणार आहे. आम्ही परवाच राहुल गांधी, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब यांनी एक लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केली. पंचसूत्री जाहीर करताना आम्ही महालक्ष्मी योजना आणणार. महालक्ष्मी योजना आणणार म्हणजे काय करणार तर आमच्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींना महिन्याला 3000 रुपये आम्ही द्यायचं ठरवलेलं आहे. दुसरी महत्त्वाची बाब आम्ही करणार की महाराष्ट्रामध्ये महिलांना एसटीचा प्रवास मोफत करणार
म्हणजे तुमच्या घरातल्या पत्नीला, बहिणीला, आईला कुठं गावाला जायचं असेल तर तिला तिकिटाचे पैसे लागणार नाहीत. ती भगिनी आपली सहजगत्या महाराष्ट्रभर प्रवास करू शकेल. आम्ही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट करणार आहे. शेतकऱ्यांसाठी 3 लाख रुपयाची कर्जमाफी करणार आहे. युवकांना बेरोजगार भत्ता 4000 रुपये देणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची बाब की आम्ही आमचं सरकार आल्यावर महाराष्ट्रामध्ये जातनिहाय जनगणना करणार. जातनिहाय जनगणना करण्याने महाराष्ट्रातले लहान लहान सर्व समाजांची गणती होईल. आपल्याला सगळ्यांना एकदा कळेल की कोणत्या समाजाची किती लोक आहेत. त्या प्रमाणात त्यांना सरकारमध्ये वाटा मिळेल, सरकारमधली अर्थव्यवस्थेत वाटा मिळेल आणि संधी देखील त्याच प्रमाणात देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होईल. आपल्या महाराष्ट्रातल्या लहान सहान सगळ्या समाजाला खरं म्हणजे एकत्रितपणाने आपण एकत्रित केलं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची खात्री आहे की या लहान लहान समाजाला बरंच काही आपण सरकारमधून देऊ शकतो. आणि म्हणून जातनिहाय जनगणना होईल असा प्रयत्न आम्ही करू. प्रयत्न नाही, 100% तो कर्नाटकात झालाय, तेलंगणात झालाय, तोच कार्यक्रम इथं आम्ही राबवू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं कोणी आहे का आधी मला तपासू दे. मोदी साहेबांनी 5 लाख रुपयाची आरोग्याची हमी दिलेली होती. 5 लाख रुपयापर्यंत हॉस्पिटलचं बिल माफ. मोदी साहेबांचं कार्ड घेऊन जायचं, डॉक्टरने 5 लाखापर्यंत तुम्हाला बिल लावायचं नाही. असं कोण आहे का इथं की मोदी साहेबांचं कार्ड घेऊन गेला आणि सोलापूरच्या खाजगी रुग्णालयात 5 लाख रुपयापर्यंत माफी मिळाली असं कोण असेल तर हात वर करा. 15 लाख पुढंच आहे. हे 5 लाखाची चर्चा चालू आहे. कुणाला नाही मिळालं ना. आम्ही सरकारने याच्यावर आमच्या तिन्ही पक्षाने विचार केला आणि आम्ही असं ठरवलं की प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयाचा विमा करण्याची गॅरंटी घ्यायची. त्या विमाचं कागद, विमापत्र घेऊन तुम्ही जर गेला आणि तुमच्या कुटुंबातल्या, तुमच्या घरातल्या सगळ्यांची नावं असतील, त्यातला कुणीही गेला तर अगदी मुंबईला ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये जरी गेला तरी त्या इन्शुरन्सवर त्याला 25 लाखापर्यंतचा खर्च माफ होईल. त्याचे सगळे पैसे आणि सगळा बोजा महाराष्ट्र सरकार घेईल. कारण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या आमच्या आया बहिणींना अंगावर रोग काढतोय, सांगायचं नाही कारण खर्च वाटेल. पण महाराष्ट्र सरकारच तुमचा खर्च करणार असेल तर मला खात्री आहे की तुम्ही सहजगत्या असे दुर्धर आजारावर देखील मात करू शकाल. आणि त्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक ही योजना केलेली आहे. खरं म्हणजे हे क्रांती चौकाचं ठिकाण आहे आणि या चौकामध्ये ब्रिटिशांच्या विरोधी क्रांती या चौकातून सुरू तुम्ही केली. आपली सभा देखील या क्रांती चौकात होते. हा चांगला शुभशकून आहे. महेश कोटे साहेबांच्या रूपाने या मतदारसंघात क्रांती घडवण्याची संधी आपणा सर्वांना मिळणार आहे. आज आपल्या मतदारसंघात तुम्ही लोकसत्ता वाचला की नाही माहीत नाही. भुजबळ साहेबांनी एक कुठंतरी मुलाखत दिलेली आहे आणि भुजबळ साहेब म्हणतात मी ओबीसी होतो म्हणून केंद्रीय एजन्सीने मला फार त्रास दिला. मी ओबीसी आहे म्हणून मला त्रास दिला. आणि आमच्यातल्या बऱ्याच जणांना ईडीच्या चौकशा चालू झाल्या म्हणून आमच्यातल्या बऱ्याच लोकांना ईडीच्या चौकशा लागल्या म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला तिकडे जाऊया, लय डोक्याला त्रास करू नये. हे माझं नाही, भुजबळ साहेबांचं विधान आज पेपरला आलेलं आहे. म्हणजे अजित पवार साहेबांच्या बरोबर जी लोक तिकडे गेली ती का गेली याचा खुलासा भुजबळ साहेबांनी अतिशय सोप्या शब्दात केलेला आहे. आज या देशाचे प्रधानमंत्री सांगतात 70,000 कोटीचा घोटाळा केला आणि 4 दिवसाने त्यातले सगळी लोक जाऊन पलीकडे मंत्रिमंडळात शपथ घेतात. हे भारतीय जनता पक्षाला कसं चालतं? आपल्या सर्वांना माहिती आहे नवाब मलिक यांच्यावर
देवेंद्र फडणवीस आणि सगळ्या भाजपने काय आरोप केले? देशद्रोहाचा आरोप केला. त्यांना जेलमध्ये ठेवलं, त्यात अनेक कलमं लावली, त्यात देशद्रोहाचा देखील गुन्हा होता. आणि त्याच्यावर वारंवार म्हणजे विधानसभेत एकदा नवाब मलिक आले तर लगेच निवेदन देण्यात आलं की ते आमच्या बरोबर त्यांचा काही संबंध नाही, ते आमच्या बाजूला बसू शकत नाही, त्यांनी कुठेही बसावं. तुम्ही वाळीत टाकलं का? तर त्या माणसावर देशद्रोहाचा गुन्हा आहे. काल परवा यादी प्रसिद्ध झाली. अजित पवारांचा पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांची संघटना आहे, यांचा आघाडी आहे, युती आहे. अजित पवारांच्या पक्षातून नवाब मलिक यांना तिकीट देण्याचा निर्णय झाला. भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलं. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने देशद्रोही असणाऱ्या माणसाला देखील भारतीय जनता पक्ष आता उमेदवार म्हणून मान्य करायला लागली, असा त्याचा दुसरा अर्थ होतो. बरं, एकावर एक फ्री. वडिलाला दिलं, त्याच्या मुलीला पण तिकीट दिलं. म्हणजे भारतीय जनता पक्षाने नवाब मलिकवर आरोप केलेत, आम्ही नाही केलेले. भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर आरोप केले आणि त्यांना पॅनेलमध्ये घेतलं. भारतीय जनता पक्षाने अनेकांच्या मागे ईडी लावल्या, त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये पाहिजे त्या पद्धतीनं विरोधकांना नामोहरम करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात केलं आणि आपलं सरकार स्थापन केलं. हे सरकार मित्रांनो घालवल्याशिवाय पर्याय नाही. हे भ्रष्ट मार्गाने सत्तेत आलेलं सरकार आहे आणि या सरकारच्यामुळं देशामध्ये स्मार्ट सिटीच्या योजना केल्या. तुमच्या सोलापूरला देखील स्मार्ट सिटी आहे, झाली का स्मार्ट शहर? मी पूर्वी 40 वर्षापासून येतोय, 30 वर्षापासून येतोय. महानगरपालिकेने केलेली जुजबी कामं ह्याच्या पलीकडे स्मार्ट सिटीची कल्पना सोलापूरमध्ये प्रत्यक्षात मित्रांनो आलेली नाही. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की आपण या सरकारला त्याची जागा दाखवण्याचं काम केलं पाहिजे. महागाईने आपल्याला जर्जर केलं, बेकारी वाढली. बेकारी कशी वाढली? महाराष्ट्रामध्ये 17 प्रकल्प असे आहेत की महाराष्ट्रात येत होते, ते गुजरातमध्ये त्यातले काही प्रकल्प गेले. महाराष्ट्राच्या बाहेर 17 प्रकल्प गेले. फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प गुजरातला गेला. 1.5 लाख पोरांना आपल्या नोकऱ्या लागल्या अशा त्या सगळ्या ह्यांनी घालवल्या. आता गुजरातला फॉक्सकॉन गेल्यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधी नाही केला. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं. म्हटले, जयंतराव काही चिंता करू नका, आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना भेटून आलेलोच आहोत काल, आणि कालच नरेंद्र मोदी साहेबांनी आम्हाला सांगितलं की डरो मत, महाराष्ट्र के लिए हम इससे बड़ी ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ. मी म्हटले, ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प कधी येणार? नाही म्हटले, लगेच देतो म्हटलेत मोदी. मोदी साहेबांनी यांना सांगितलं इससे बड़ा प्रकल्प आपको देंगे. हे म्हणजे भोपळ्याचा आकार. महाराष्ट्रात आजही मोठा प्रकल्प आला नाही. नरेंद्र मोदींनी ह्यांच्या हातात भोपळा दिला, महाराष्ट्राचे प्रकल्प पळवून तिकडे नेले आणि महाराष्ट्राची बेकारी वाढली. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये दरडोई उत्पन्न गुजरातपेक्षा कमी झालेलं आहे. गुजरातची माणसं आमच्यापेक्षा श्रीमंत आहेत. गुजरातमध्ये दरडोई उत्पन्न जास्त आहे, महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. मी राज्याचा अर्थमंत्री असताना 2ऱ्या 3ऱ्या क्रमांकावर आमचं राज्य दरडोई उत्पन्नात होतं. गुजरात नेहमी 7व्या 8व्या नंबरवर होतं. गुजरात आमच्या पुढे 16 साली गेलं आणि महाराष्ट्र त्यांच्या मागे राहिला. ही घटना भारतीय जनता पक्षाच्या कालावधीतच झालेली आहे. जसे दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आले आणि मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस आले, तशी महाराष्ट्राची अधोगती झाली आणि महाराष्ट्र गुजरातच्या खाली गेलं 16 साली. ते अजून वर आलेलं नाही. आज महाराष्ट्राचा क्रमांक 11वा लागतो, याची तुम्ही सगळ्यांनी नोंद घ्या. भारताच्या सगळ्या उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा नेहमी 15% वाटा असायचा. हे पहिलं वर्ष आहे की महाराष्ट्र 13%वर खाली घसरलं, म्हणजे 2% महाराष्ट्राचं उत्पन्न कमी झालं. यालाही कारण एकनाथ शिंदेंचं सरकार आहे. हे डावोसला गेले,
दावोसला यांनी बरेच गुंतवणुकी मिळवल्या म्हणून येऊन पुढ्या सोडल्या. आम्हालाही वाटलं आता फार मोठे उद्योग येतील भारतात, महाराष्ट्रात. पण महाराष्ट्रात उद्योग नाही आले. महाराष्ट्रात दावोसच्या हॉटेलचं पत्र आलं, अहो एकनाथ शिंदे साहेब, आमचं तुम्ही इथे येऊन राहिला त्याचं बिल राहिलं तेवढं बिल पाठवा. हे दावोसला गेले, जिथं राहिले त्याचं बिलच दिलं नाही. ठाण्याला गेल्यावर हॉटेलमध्ये कुठल्या गेल्यावर बिल द्यायचं नाही ही जुनी सवय लागल्यामुळं आम्ही दावोसला पण बिल न देता आलो. तर त्या बहादरानं पत्रच पाठवलं की अहो साहेब आमचं बिल पाठवा. महाराष्ट्र सरकारची मानहानी किती करायची. भ्रष्टाचाराचा तर ह्यांचा हात कुणी धरणार नाही. प्रचंड मोठा समाजात महाराष्ट्रात भ्रष्टाचार या लोकांनी करून ठेवलाय. विरारपासून अलिबागकडे जाणारा रस्ता 20,000 कोटीचा टेंडर गेलं 26,000 कोटीला. 1 किलोमीटरला महाराष्ट्र सरकार 273 कोटी रुपये खर्च करतंय. त्या 273 कोटी आले तर सोलापूरमधले निम्मे रस्ते आपले सिमेंट कॉन्क्रीटनं पूर्ण होतील. 1 किलोमीटरला 273 कोटी रुपये तिथं महाराष्ट्र सरकार खर्च करणार आहे. कुणी अर्ज केला नाही, कुणी सांगितलं नाही की आम्हाला अलिबागपासून विरारला जायचंय डायरेक्ट. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जसं तिथं केलं तसं जालन्यापासून नांदेडकडे जाणारा रस्ता 11,000 कोटीचं टेंडर 15,000 कोटीला दिलं. आमच्याकडे नितीन गडकरींनी एक टेंडर काढलं पेठपासून सांगलीकडे जाणाऱ्या रस्त्याचं 600 कोटीचं टेंडर काहीतरी 310 कोटीला का काहीतरी गेलं. म्हणजे 48% बिलो टेंडर गेलं. पण एकनाथ शिंदेच्या सरकारनं काढलेलं टेंडर एकही बिलो गेलं नाही. टेंडर कितीला गेली? 20% अभाव, 37% अभाव, 35% अभाव. याचा अर्थ या व्यवस्थेतनं पैसे बाहेर काढण्याचा उद्योग झाला का याची देखील माहिती आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल. आणि म्हणून भ्रष्टाचारात यांचा हात कोणी धरणार नाही. अशा पद्धतीनं वाममार्गाने मिळवलेले पैसे आता निवडणुकीत इथं खर्च होतील. तुम्ही बघा आता पैशाचा पाऊस पुढच्या शेवटच्या 8 दिवसात कसा पडेल. या सरकारला खात्री आहे की महाराष्ट्रातली स्वाभिमानी माणसांची मतं आपण विकत घेऊ शकतो. हा कॉन्फिडन्स या लोकांना आहे. आणि म्हणून पाहिजे तशा पद्धतीनं वागण्याचं काम ही लोक आज महाराष्ट्रात करतात. भ्रष्टाचाराला यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा देखील सोडला नाही. मालवणला शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला, उभा केला, मोदी साहेबांनी उद्घाटन केलं आणि 8 महिन्यात पुतळा कोसळला. त्या पुतळ्यावर झालेला खर्च देखील पूर्ण खर्च संबंधितांना मिळाला नसेल. पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केला म्हणून पुतळा कोसळला. एकनाथ शिंदे म्हणतात वाऱ्यामुळे पुतळा कोसळला. मी दुसऱ्या दिवशी गेलो आणि चौकशी केली की वाऱ्यामुळे कुठून आलं बाबा वारं. कारण एक पण नारळाचं झाड त्या भागातलं समुद्रकिनाऱ्याचं पडलं नव्हतं. तर ते म्हटले इकडनं वारं आलं. आणि पुतळा कुठं पडला? वारं ज्या बाजूनं आलं त्याच बाजूला पुतळा पडला. म्हणजे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याचं दुःख मराठी माणसाला झालेलं आहे. आणि त्याचं प्रायश्चित्त भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे हे 2 मित्र पक्ष यांना देण्याची जबाबदारी 20 नोव्हेंबरला आपल्या सर्वांनी पार पाडली पाहिजे. सोलापूर शहरामध्ये अनेक गोष्टी मित्रांनो आपण करू शकतो, पण याला डोळस नेतृत्व पाहिजे. या मतदारसंघात ज्यांना अनेक वर्ष आपण आमदारकी दिली त्यांनी या सोलापूर शहराच्या विकासात काही फार भर घातली नाही. पण महेश कोटेंसारखा एक चांगला दूरदृष्टी असलेला आणि नगरपालिकेचा पूर्ण अनुभव असणारा नेता आपण जर विधानसभेत पाठवला तर या सोलापूरला आणि विशेषतः सोलापूर उत्तर भागाचा विकास झपाट्यानं करण्याचं काम महाविकास आघाडीच्या वतीनं होईल. आणि म्हणून माझी आपला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की महेश कोटेंना बसा ना, निघालंय का घड्याळ चोरीला गेलेलं असलं तरी वेळ कळते आम्हाला. त्यामुळे महेश कोटेंच्या मागे आपण ताकदीनं उभा राहा.
महाविकास आघाडीची आणि शरद पवार साहेबांची, राहुल गांधींची पूर्ण ताकद, उद्धव साहेबांची पूर्ण ताकद महेश कोटेंच्या मागे राहील आणि या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे महेश कोटेंच्या मार्फत या शहरात आपण सगळे करू। आणि त्यासाठी मी आपणा सर्वांना विनंती करतो की तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह आपलं आहे। तुतारी वाजवणारा माणूस हे घड्याळाचं काम, घड्याळासाठी उभे राहिले, आमचं घड्याळ चोरीला गेलं, त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस जेव्हापासून घेतला आमचा पक्ष जोरात वाढायला लागला, कारण लोकांच्या लक्षात आलं की ते घड्याळाचं वेळच बदलत नाही, पण तुतारी वाजवणारा आमचा माणूस डायनॅमिक आहे। शिंदे साहेब कुठं निघाला, वर बसा, अशामुळेच घोटाळा व्हायला लागला। तुम्ही खासदारकीला उभा राहता अजून इथंच आहे, यावर अशी घाई नाही करायची, फुल टाइम काम करायचे एकदा झोकून दिल्यावर। शिंदे साहेब आमचे जुने मित्र आहेत, माझे फार हितचिंतक आहेत, माझे समर्थक आहेत, पण आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आता घरी गेल्यानंतर सगळ्यांनी आपल्या बायकोला, आईला, बहिणीला सांगायचं की तो दाढीवाला बाबा 1500 देतोय, ह्यो आज आलेला बाबा म्हणतोय मी 3000 रुपये देतोय, एवढा घरी निरोप द्या। आपल्याला आपलं सरकार आणायचंय आणि आमच्या माता भगिनींना माझी विनंती आहे की 1500 जास्त का 3000 रुपये जास्त? 3000 पाहिजेत का नको तुम्हाला? हात वर करा बघू सगळ्यांनी। 3000 रुपये घ्यायला कोण कोण तयार आहे त्यांनी हात वर करा। कोणी फोटो काढणार नाही तुमचा, हात वर करा, घाबरू नका। मी हे यासाठी सांगतोय की महाराष्ट्रामध्ये ही पंचसूत्रे आम्ही जाहीर केली, जास्त मोठ्या योजना केल्या नाहीत। यांनी काय केलं, यांनी योजना जाहीर केल्या आणि 100 योजना त्याच्याबरोबर जाहीर केल्या, त्यामुळे सरकारची आर्थिक अवस्था अडचणीची आली। आम्ही मोजक्याच योजना करणार आहे आणि त्यामध्ये आमच्या महालक्ष्मी लाडक्या बहिणींना, आमच्या आया बहिणींना जास्तीत जास्त पैसे देण्याचं काम करतोय। आपल्या सर्वांना एवढीच विनंती की आपण महाराष्ट्रात आपल्या विचाराचं सरकार आणू, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आणण्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद महेश कोटेंना आपण द्या, एवढीच विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।